प्रवाशांसह हे विमान कोसळलं आणि एकच हाहाकार उडाला। संपूर्ण देशभरातून सगळ्या स्तरावर दुःख व्यक्त होते। अहमदाबादहून लंडनच्या दिशेने हे विमान जात असतानाच टेक ऑफ नंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। हे दृश्य आपण पाहतोय आणि सध्या आपण पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी बचाव कार्य केले जात आहे। जवळपास 3 ते 3.5 तास झालेत आणि तरी सुद्धा अजून सुद्धा बचाव कार्य केलंच जात आहे। अजूनही तिथले आग जी आहे ती आटोक्यात आणली गेली आहे, मात्र तिथला धूर किंवा तिथला परिसर जो तप्त झालेला आहे त्याला आता थंडगार करण्याची अजूनही प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। जवळपास 6 पथकं एनडीआरएफ त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत। 180 जवान आहेत एनडीआरएफचे, ज्यांच्याकडून बचाव कार्य सध्या केलं जात आहे। इतकंच नाही तर अग्निशमनच्या गाड्या देखील त्या ठिकाणी तैनात आहे। रहिवासी सुद्धा जे आहेत आसपासच्या एरियातले ते सुद्धा स्वतःहून समोर येत आहेत आणि मदत या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफचे 3 पथकं आहेत, ज्यामध्ये 90 जवानांचा समावेश आहे। ती माहिती समोर आली। आपण आता बघा विमानतळाचे आतील दृश्य आपण बघतोय। काही प्रवाशांचे आपल्याला दृश्य आता समोर आलेले आहेत, काही व्हिडिओ समोर आलेले आहेत। अहमदाबाद विमानतळावरून जिथून या विमानानं टेक ऑफ केलं होतं त्या विमानतळावरची काही प्रवाशांची दृश्य आपण पाहतोय। हे तेच प्रवासी असल्याची शक्यता आहे जे या विमानातून लंडनच्या दिशेने जात होते। खरं तर 53 ब्रिटन प्रवासी असल्याचं आपल्याला समोर आलं होतं। त्यातलेच काही चेहरे सध्या आपण पाहतो। त्यांना पुसटशी देखील कल्पना नसेल की आपण लंडनच्या दिशेने आहे तर मृत्यूच्या दिशेने हा सगळा प्रवास सुरू आहे, अशी पुसटशी कल्पना देखील त्यांना त्यांच्या मनात नसेल। किती आनंदी हे सगळे प्रवासी होते आणि या सगळ्या आनंदी वातावरणात त्यांनी व्हिडिओ देखील केलेला आहे। आणि बोलताना त्यांचे आपल्याला शब्द या ठिकाणी दिसत आहेत जे म्हणतात की आय एम हॅपीली गोईंग बॅक, म्हणजे मी परत जातोय तर मला याचा आनंद होतोय। 10 तासात मी माझ्या मायदेशी असणार आहे असं ते म्हणतायत। मात्र त्यांना माहीतच नव्हतं की विमानात बसल्यावर अगदी काही मिनिटांतच त्यांची जीवन यात्रा त्यांच्यावर घातली जाणार आहे आणि मृत्यूच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होणार आहे। त्यांना माहिती नव्हतं। विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांचा हा व्हिडिओ आहे। तर विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांचा व्हिडिओ आपण पाहतोय आणि हे प्रवासी सध्या एक्सक्लुसिव्हली फुटेज तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। विमानात चढण्याच्या काही क्षणापूर्वीचा हा तिथल्या प्रवाशांचा हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहतोय, जे आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी उत्सुक होते, आनंदी होते। त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपण पाहतोय। व्लॉग एका प्रकारे ते तयार करत होते। इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली जात होती या दोन्ही प्रवाशांकडनं। ब्रिटनचे हे प्रवासी असल्याचं कळतंय, मात्र अजूनही काही अधिकृत माहिती आलेली नाहीये। मात्र हे प्रवासी जे आहेत ते आता जखमी आहेत का किंवा जिवंत आहेत का त्यांच्या संदर्भातली कुठलीच अपडेट अजून तरी समोर आलेली नाहीये। एक ना अनेक व्हिडिओ या दुर्घटनेबाबत समोर येत आहेत जे अगदी मन हेलावून टाकतायत, अनेक प्रश्न उपस्थित करतायत। या नातेवाईकांचा आक्रोश जेव्हा आपण पाहतो, ज्या जे प्रवासी या विमानात होते त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहिला की अतिशय मन अगदी चिरून जातं, हृदयापर्यंत त्यांचा आक्रोश आपल्या पोहोचतो की किती वेदना त्यांना होत आहे, किती दुःख त्यांना होतंय हे त्यातून समोर येत आहे। अनेक जणांचा आक्रोश आपण पाहिला ज्यामध्ये ते म्हणतायत की आम्ही या ठिकाणी आम्हाला कुठलीच पद्धतीनं मदत केली जात नाहीये, आमच्या आप्तेष्टांसंदर्भात आम्हाला कुठलीच माहिती अजून दिली जात नाहीये, आम्हाला काही कळत नाही। गोंधळलेल्या अवस्थेत ते आहेत, त्यांचे डोळे पाणावलेले आहेत, प्रश्न त्यांच्या डोळ्यांमध्ये अनेक दिसत आहेत, मात्र उत्तर अजून मिळत नाहीये। 3.5 तास होत आलेत आणि अजून सुद्धा प्रशासनाकडून सरकारकडून कुठल्याच पद्धतीनं अधिकृत माहिती येत नाहीये की किती जखमी आहेत, किती मृत्युमुखी पडलेले आहेत, नेमकं कुठल्या राज्यातले किती प्रवासी यामध्ये होते। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाला सुद्धा या संदर्भातली माहिती नाहीये। म्हणून खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की अजूनही 3-3.5 तासांमध्ये अजून कुठलीच अपडेट कशी मिळालेली नाहीये की नेमकं प्रवासी किती होते, प्रवासी कुठले होते, जखमी किती आहेत, कितींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बरं, जखमींबद्दल इतकी तरी आतापर्यंत आकडेवारी समोर येऊ शकली असती। जेवढ्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय त्यांचा आकडा तरी आतापर्यंत समोर येणं अपेक्षित होतं, मात्र तसं सुद्धा झालेलं नाहीये। म्हणून खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय, संताप व्यक्त केला जातोय या संपूर्ण घटनेवरून।